नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी वाणिज्य या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट। आपण हा टॉपिक पहिल्या नंबरचा कव्हर करतोय। त्यामध्ये प्रॉब्लेम आपण फायनल अकाउंटचे सोडवतोय। फिक्स फ्लक्च्युटिंग कॅपिटल मेथड आपण तिथं काय करतोय शिकत आहोत। फ्लक्च्युटिंग कॅपिटल मेथडमध्ये भांडवल हे नेहमी बदलतं असतं आणि ते भांडवल कशा रीतीने बदलतं याचा अभ्यास आपण या प्रॉब्लेम अंडर करत असतो। मग आत्तापर्यंत आपण 11 प्रॉब्लेम शिकलेलो आहोत। 12 नंबरचा आज प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे। तो 12 नंबरचा प्रॉब्लेमचा ट्रायल बॅलन्स मी फळ्यावरती काय केलेला आहे लिहिलेला आहे। त्याचबरोबर ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटसुद्धा मी फळ्यावरती काय केलेले आहेत लिहिलेल्या आहेत। प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचा आहे। प्रॉब्लेम कसा आहे, 11 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिलेला नव्हता म्हणून आपण जो काही नेट प्रॉफिट झाला होता 4000 रुपये तो आपण इक्वली वाटला होता। आता आपल्याला 12 नंबरचा प्रॉब्लेममध्ये रेशो पण दिलेला आहे, म्हणजे जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस इन प्रॉब्लेममध्ये तो आपल्याला ह्या रेशोमध्ये काय करायचं आहे त्या पार्टनरमध्ये वाटायचा असतो। मग कसा वाटायचा, काय करायचं, प्रॉब्लेमचं सोल्युशनमध्ये आपण ते काय करणार आहोत बघणार आहोत। त्या अगोदर ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे। तो ट्रायल बॅलन्स व्यवस्थितरित्या आपल्याला 6 बाजूंना काय करायचं आहे ट्रान्सफर करायचा आहे। मग 6 बाजू कोणत्या, तर तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट आपल्याला फायनल अकाउंटमध्ये काय करावं लागतं, प्रिपेअर करावं लागतं, तयार करावं लागत असतं। मग हे तयार करत असताना आपल्याला ट्रेडिंग अकाउंट म्हटलं की त्याला 2 बाजू आल्या, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलं की त्यालाही 2 बाजू आल्या, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट। आणि बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे, स्टेटमेंट आहे, पण त्यालाही 2 बाजू आहे, पण मात्र त्या ज्या बाजू आहेत त्या लॅबिलिटी आणि ॲसेट आहेत। म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट अँड क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट अँड क्रेडिट अँड बॅलन्स शीट लॅबिलिटी आणि ॲसेट अशा टोटल 6 बाजू आहेत। मग हा जो ट्रायल बॅलन्स आहे हा त्या 6 बाजूंना काय होत असतो ट्रान्सफर होत असतो। यांची घरं फिक्स आहेत, यांना चुकीच्या ठिकाणी द्यायचं नाहीये, यांना बरोबर त्यांच्या ठिकाणीच जाऊन द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला प्रॉब्लेम चुकत नाही, आपला प्रॉब्लेम बरोबर येत असतो। मग आपल्याला हे सर्व ट्रान्सफर करत असताना आपण शॉर्टकट नावं तयार केलेलं आहे। ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट असेल तर आपण TD शब्द वापरतो, TD। ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट असेल तर आपण TC शब्द वापरतो, TC। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट असेल तर आपण PD शब्द वापरतो। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट असेल तर आपण PC शब्द वापरतो। बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट असेल तर आपण BL शब्द वापरतो आणि बॅलन्स शीट ॲसेट साईट असेल तर आपण BA शब्द वापरत असतो। मग यानुसार आपल्याला या 6 ज्या बाजू आहेत TD, TC, PD, PC, BL आणि BA या 6 बाजूंना हा ट्रायल बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे ट्रान्सफर करायचा आहे। मग त्यासाठी आपण एक एक अकाउंट वाचणार आहोत आणि त्याच्या पुढे त्याचा शॉर्टकट शब्द लिहून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ट्रान्सफरिंगला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही। मग मी सुरुवातीला प्रॉब्लेम वाचतो। प्रॉब्लेम 12 नंबरचा आहे। आपल्याला काय दिलेलं आहे पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर तांबे अँड पितळे, ऑफ मिस्टर तांबे आणि पितळे, देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 ॲज ऑन 31 मार्च 2015। 2015 31 मार्च 2015 या सालातला आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। जे 2 पार्टनर आहे त्यांची नावे तांबे आणि पितळे आहे आणि त्यांना जो काही नफा किंवा तोटा होणार आहे नेट प्रॉफिट और नेट लॉस हा त्या दोघांमध्ये 3:2 या रेशोप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे वाटून द्यायचा आहे। मग तो आपण वाटणार आहोत। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल तो आपण त्या दोघांमध्ये काय करूया वाटून देऊया। मग हा ट्रायल बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे। सगळ्यात पहिलं अकाउंट आलं ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉक कुठे घेत असतो आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। कुठे घेत असतो आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, म्हणून इथं शॉर्टकटमध्ये लिहितो आपण TD। TD म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड। सॅलरी, सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, PD। PD मोटार कार, मोटार कार ॲसेट आहे, बॅलन्स शीट ॲसेट साईड।
बी ए परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइट टी डी सेल्स रिटर्न काय करतो सेल्स रिटर्न आपण सेल्समधून लेस करतो आपण काय करत असतो सेल्समधून लेस करतो आपण म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला सेल्समधून आपल्याला काय करायचे आहे लेस करायचे म्हणून टी सी ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट बॅड डेब्ट्स बुडीत कर्ज एक्सपेन्सेस हे आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट पीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट पीडी वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट टीडी कॅश ॲट बँकेतील शिल्लक कॅश असेट आहे बॅलन्स शीट असेट साईट बीए बॅलन्स शीट असेट साईट बीए इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक असेटच आहे आपल्यावाली बॅलन्स शीट असेट साईट बीए फर्निचर असेटच आहे आपल्यावाली बॅलन्स शीट असेट साईट बीए डिस्काउंट ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईटला आला जर डिस्काउंट हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईटला आला असेल तर तो एक्सपेन्सेस आहे आणि डिस्काउंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईटला जर आला असेल तर तो आपला इन्कम असतो मग इथं डेबिट साईटला आला म्हणजे एक्सपेन्सेस आहे पण तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे अप्रत्यक्ष रीतीने झालेला खर्च आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट पीडी इन्शुरन्स विमा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट डेटर्स असेट आहे बॅलन्स शीट असेट साईट बीए बघा याप्रमाणे आपण ट्रायल बॅलन्स काय केलेला आहे ट्रान्सफर केलेला आहे ट्रायल बॅलन्सची डेबिट साईट आपण ट्रान्सफर केलेली आहे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट मोटर कार बॅलन्स शीट असेट साईट परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट साईट इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट असेट साईट फर्निचर बॅलन्स शीट असेट साईट डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट आणि डेटर्स बॅलन्स शीट असेट साईट याप्रमाणे ट्रायल बॅलन्सची आपण डेबिट साईट काय केलेली आहे ट्रान्सफर क्लिअर केलेली आहे आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे काय क्रेडिट साईटला कॅपिटल नेहमी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईटला येत असतं म्हणून बीएल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट बीएल सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट सेल्स होणं म्हणजे विक्री झाली म्हणजे आपला इन्कम झाला डायरेक्ट इन्कम आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट टीसी परचेस रिटर्न जसं सेल्स रिटर्न आपण सेल्समधून वजा करणार आहे तसे हे परचेस रिटर्न या परचेसेसमधून वजा करायचे आपल्याला म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट टीडी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट बीएल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट बीएल डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स आला मी सांगितलंय मगाशी जर डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर तो एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आणि डिस्काउंटचा जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला घ्यायचा तो इनडायरेक्ट इन्कम आहे अप्रत्यक्ष रीतीने मिळालेली प्राप्ती आहे म्हणून ती कुठे घ्यायची असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला म्हणून पीसी याप्रमाणे हा ट्रायल बॅलन्स आपण ट्रान्सफर केला ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईट कॅपिटल बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट क्रेडिटर्स बॅलन्स शीट लॅबिलिटी साईट डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट याप्रमाणे ट्रायल बॅलन्स आपण काय केलं आहे ट्रान्सफर केलेला आहे ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहेत ते अकाउंट आपल्याला इनरला घ्यायचे असतात मग ते कसे करणार आहे तर आपल्याला इथं ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या ॲडजस्टमेंटसुद्धा आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहून घ्यायच्या असेल ॲड असेल तर ॲड लेस असेल तर लेस ट्रेडिंग अकाउंटला असेल तर डेबिट साईटला असेल तर टी डी क्रेडिट साईटला असेल तर टी सी
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असेल तर पी डी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला असेल तर पी सी, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असेल तर बी एल, बॅलन्स शीटच्या असेट साईडला असेल तर बी ए शब्द वापरायचा. ॲड होत असेल तर ॲड, लेस होत असेल तर लेस. शब्द लिहा किंवा चिन्ह लिहा. व्यवस्थितरित्या ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायच्या. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे असतात. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे आहे. 2 इफेक्ट झाल्याशिवाय दुसरी ॲडजस्टमेंट सोडवायला घ्यायची नाही, म्हणजे आपला प्रॉब्लेम चुकणार नाही. एकदा पहिल्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झाले की मग दुसरी ॲडजस्टमेंट, तिचे 2 इफेक्ट झाले की तिसरी ॲडजस्टमेंट, तिचे 2 इफेक्ट झाले की चौथी ॲडजस्टमेंट. याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा असतो किंवा आहे. मग पहिली ॲडजस्टमेंट घेऊया, ज्यांच्याशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, ज्या अकाउंटशी रिलेटेड आहे, ज्या असेटशी रिलेटेड आहे, त्या असेटला, त्या अकाउंटला आपण स्टार करायचं आहे. कशासाठी? ज्या अकाउंटला, ज्या असेटला स्टार केलेला आहे त्यांच्यावरती ॲडजस्टमेंट आहे आपल्याला कळतं, आणि मग आपण त्या अकाउंटची, त्या असेटची अमाऊंट इनरला लिहायची आहे. जी काही बेरीज वजाबाकी होणार आहे ती इनरला करायची, आणि नेट इफेक्ट बेरीज वजाबाकी करून बाहेर आउटर कॉलम आपल्याला काय करायचं असतो, दाखवायचं असतो. म्हणून आपण स्टार करणारे ज्यांच्याशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे त्यांना. काय पहिली ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक ₹20,000. क्लोजिंग स्टॉक ₹20,000. 20,000 रुपये क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला. किती? 20,000 क्लोजिंग स्टॉक. 27 ॲडजस्टमेंट तुम्हाला शिकवल्या. त्या 27 ॲडजस्टमेंटमध्ये पहिलीच ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक नावाची. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. मग इथं शॉर्टकटमध्ये लिहू शकतो आपण TC अँड BA. काय लिहिलं आपण? TC अँड BA. TC म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड BA म्हणजे बॅलन्स शीट असेट साईड. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. याप्रमाणे आपण ही ॲडजस्टमेंट काय करणार आहोत. ही ॲडजस्टमेंट लिहायची आहे आपल्याला. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 20,000, बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 20,000. याप्रमाणे ही ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची असते. दुसरी ॲडजस्टमेंट काय पहा, RDD क्रिएट ऑन डेटर्स ॲट 5% पर ॲनम. RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. RDD म्हणजे काय? रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे आपल्याला तरतूद करून ठेवायची, रिझर्व करून ठेवायचे. डाऊटफुल संशयित, डेब्ट्स म्हणजे कर्ज. संशयित कर्ज आहे ते अगोदरच राखीव करून ठेवायचे 5% डेटर्सवरती. मग शिकवलेली तुम्हाला ॲडजस्टमेंट RDD नावाची. बॅड डेब्ट्स RDD डिस्काउंट टू डेटर्स. 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. RDD असेल, बॅड डेब्ट्स असेल, डिस्काउंट टू डेटर्स असेल, लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मग डेटर्समधून लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे. मग आपण इथं शॉर्टकटमध्ये लिहूया, लेस BA अँड PD. लेस BA अँड PD. लेस BA का? तर डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला असतात, म्हणून लेस BA 5% काढायचे RDD. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, मग डेटर्सला एक स्टार करून घेऊया आपण. म्हणजे एक ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला कळतं तिथं की ॲडजस्टमेंट त्यावरती आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याकडं प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड म्हणजे वेळेच्या अगोदर पेड केलेले, जास्त पेड केलेले. आपल्याकडे जास्तही चालत नाही, आपल्याकडे कमीही चालत नाही. कमी दिलं असेल तर ॲड करायचं, जास्त दिलं असेल तर लेस करायचं. मग प्रीपेड किंवा पेड इन ॲडव्हान्स, लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस. काय ॲडजस्टमेंट आपल्याकडं? लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट साईड. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचे असतात. मग लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस कोणता आहे? इन्शुरन्स. मग इथं लिहितो मी लेस PD अँड BA. PD का? तर इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात, म्हणून लेस PD इन्शुरन्समधून लेस, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ₹500 आपल्याला लेस करायची इन्शुरन्समधून आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचे आहेत. इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इन्शुरन्सला एक काय करून घेऊया आपण? स्टार. म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, लगेच काय होणार आहे? समजणार आहे. आणि शेवटची ॲडजस्टमेंट काय सांगितली पहा आपल्याला, डेप्रिसिएशन चार्ज
ॲट 10% ऑन मोटार कार अँड फर्निचर. डिप्रिसिएशन घसारा, घसाऱ्याची तरतूद करायची आपल्याला 10%नी. कशा कशावर सांगितलं आपल्याला घसारा? मोटार कार अँड फर्निचर. फर्निचरवरती पण चार्ज करायचे आणि मोटार कारवरती पण चार्ज करायचे. 10%नी काढायचं आहे. काय करतो डिप्रिसिएशन आपण? लेस फ्रॉम रिलेटेड असेट, लेस फ्रॉम रिलेटेड असेट, रिलेटेड असेटमधून लेस करायचं. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पुढे घ्यायचं डेबिट साईडला. का? तर तो आपला एक्सपेन्सेस आहे, तो आपला लॉस आहे डिप्रिसिएशन. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पुढे घेतात ते डेबिट साईडला घेत असतात. मग ॲडजस्टमेंट काय दिलेली तुम्हाला? लेस फ्रॉम रिलेटेड असेट, लेस फ्रॉम रिलेटेड असेट, रिलेटेड असेट मोटर कार अँड फर्निचर. फर्निचर आणि मोटर कारमधून 10%नी लेस करायचं आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पुढे द्यायचा, डेबिट साईडला द्यायचा असतो. मग इथं शॉर्टकटमध्ये लिहूया आपण लेस BA अँड PD. BA का? तर मोटार कार फर्निचर असेट आहे आणि ते कुठे येतात? बॅलन्स शीटच्या असेट साईडला येत असतात. म्हणून लेस BA अँड PD. मग या दोघांना पण स्टार करून घेऊया आपण. मोटार कारवरती ॲडजस्टमेंट आहे, मोटार कारला एक स्टार केला. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे, फर्निचरला पण एक स्टार केला आहे. म्हणजे याप्रमाणे ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्या अकाउंट, त्या असेट आपण स्टार केलेलं आहे. इकडं पण आपण शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. RDD लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रीपेड इन्शुरन्स लेस फ्रॉम इन्शुरन्स, बॅलन्स शीट असेट साईड. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. याप्रमाणे आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे? सोडवायचा आहे. मग आता व्यवस्थितरित्या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, तयार करायचं आहे आणि त्यामध्ये हा प्रॉब्लेम काय करायचा? आपल्याला सोडवायचा आहे.